श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे परिवर्तनी एकादशी. तर ही जी एकादशी आहे तर ती भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते. तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. प्रत्येक वर्षी 24 एकादशी ह्या येत असतात आणि ह्या एकादशींचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही जी परिवर्तनी एकादशी आहे तर हिचं व्रत केल्याने आणि भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा केल्याने आपल्या जीवनातील जे काही आपण पाप केलेली आहेत किंवा वाईट कर्म केलेली आहेत त्यांचा नाश होऊन जातो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत राहते. आणि या दिवशी पहा, भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा केली जाते, कारण एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांच्या पूजेबरोबरच आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. तर आज संध्याकाळी आपल्याला घराबाहेर असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण आपल्या घराच्या बाहेर आज संध्याकाळी लावला तर आपल्या घरातील जी गरिबी आहे तर ती पळून जाईल. म्हणजे आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल, अलक्ष्मी असेल तर ती घरातून बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येऊ लागेल. म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये येऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर देखील करू शकता. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर असा दिवा लावणं खूप महत्त्वाचं असतं. असा दिवा जर आपण आपल्या घराच्या बाहेर लावला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. असा हा दिवा जर आपण आपल्या घराच्या बाहेर लावला तर आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. दिवा आपल्या घराच्या बाहेर लावल्याने आपल्याला पितृदोषाचा त्रास देखील दूर होऊन जातो. म्हणून आपल्या घरामध्ये जर अनेक अडचणी असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आजारपण असेल, काही पितृदोष घराला लागलेला असेल तर आपण असा हा एक दिवा आज संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायला जमणार आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. बघा, उपाय करण्या अगोदर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आणि भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करून धूप अगरबत्ती लावून त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करून त्यानंतरच तुम्हाला मग दिवसभरामध्ये हा उपाय करायला जमणार आहे. आता हा जो उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. याचा एक छोटासा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकलं तरी चालेल. कापसाची लांब वात त्यामध्ये तुम्हाला लावायची आहे. यानंतर तुम्हाला एक पिंपळाच्या झाडाचं पान किंवा मग वडाच्या झाडाचं पान असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि हा दिवा त्या पानावर तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एखाद्या नदीमध्ये सोडायचा आहे. हा दिवा तुम्ही नदीमध्ये सोडत असताना तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की परिवर्तनी एकादशीच्या दिवशी असं दीपदान जर आपण नदीमध्ये केलं तर आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी देखील दूर होतात. जर तुमच्या घराजवळ असं वाहतं पाणी नसेल, नदी नसेल तर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली हा दिवा तुम्हाला लावत असताना त्याखाली जे पान आपण वडाचं किंवा पिंपळाचं घेतलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली जी इच्छा मनोकामना आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे.
तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता। यानंतरचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर 9 वाजेपर्यंत करायचा आहे। ही जी वेळ आहे तर ही वेळ लक्ष्मी येण्याची आहे, त्यामुळे या वेळेतच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कारण या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहत असते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहेत। आता हा 5 दिवे जे आहेत तर ते तुम्हाला मातीचे तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतील किंवा कणकेचे 5 दिवे जर तुम्ही बनवले तरी सुद्धा चालेल। त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। आता शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून लावायची आहे। हे दिवे एका ताटामध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरापाशी प्रज्वलित करायचे आहेत। दिवे तिथे प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता तुम्हाला वाहायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि पहा त्या दिव्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे आणि हे दिवे जे आहे या दिव्याचं ताट उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये असणारी भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर यांची तुम्हाला या दिव्यांनी ओवाळायचं आहे। यानंतर यामधले जे 2 दिवे आहेत तर ते 2 दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत। यानंतर ते जे 3 दिवे उरतील ते 3 दिवे घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला हे 2 दिवे खाली काहीतरी आसन टाकायचं आहे। तांदळाचं आसन टाका किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन टाका। अशा पद्धतीने हे 2 दिवे तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठाच्या बाहेरच्या साईडने लावायचे आहेत। त्यातला उरलेला एक जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेपाशी लावायचा आहे। तुळशीपाशी दिवा लावताना तो उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते, त्यामुळे आपल्याला तिथे तो दिवा लावताना उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे। तर अशा पद्धतीने हे जे 5 दिवे आहेत तर ते अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये आज संध्याकाळी लावायचे आहेत। आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी, आपल्या घरामध्ये इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर असे दिवे जेव्हा आपण तिन्ही सांजेला आपल्या घराच्या बाहेर लावतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी आणि घरातील जी गरिबी आहे ती बाहेर निघून जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। हा उपाय करून पहा, ते केल्याच्या नंतर तुम्हाला याचा फायदा हा नक्की बघायला मिळेल। तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।